पूजा केडकरांना दिव्यांगांचं प्रमाणपत्र देणारे चौकशीच्या फेऱ्यात खोटं प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांसह मदत करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल होण्याची शक्यता। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अजित पवार आणि गिरीश महाजनांची खडाजंगी। एबीपी माझाला सूत्रांची माहिती। ग्रामविकास विभागाला वाढीव निधी मागताच अजित पवार आक्रमक। मार्जिन लोन मधून विरोधकांचे साखर कारखाने वगळण्यासाठी सहकार विभागाची हालचाल। संग्राम थोपटे आणि विवेक कोल्हेंचा कारखाना वगळणार असल्याची चर्चा। संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये आज अर्थसंकल्पावर चर्चा, तर इंडिया आघाडीचं संसदेमध्ये अर्थसंकल्पाच्या विरोधात आंदोलन। मनोज जरांगेंच्या विरोधामध्ये पुणे कोर्टाकडून अटक वॉरंट। नाट्य निर्मात्याच्या फसवणुकी प्रकरणी गुन्हा, सुनावणीला हजर न राहिल्यामुळे वॉरंट जारी। मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी आजपासून अंतिम युक्तिवादाला सुरुवात। 16 वर्षांपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी ही शेवटच्या टप्प्यात। लोटे एमआयडीसी मध्ये एक्सेल कंपनीतील वायू गळतीमुळे अनेकांना श्वसनाचा त्रास। 4 जण रुग्णालयामध्ये दाखल। गावकऱ्यांची आज कंपनी व्यवस्थापनाच्या सोबत बैठक। नीट यूजीची फेरपरीक्षा होणार नाही, मात्र सुधारित निकाल पुन्हा जाहीर होणार। सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय। पंचगंगेसह कोल्हापुरातल्या सर्वच नद्यांच्या पातळीमध्ये वाढ। अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प। चांदोलीच्या विसर्गामुळे वारणा पात्राबाहेर काठालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसामुळे पुण्यामधील खडकवासला धरण भरलं। मुठा नदीपात्रामध्ये 9000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।